कर्म सांगतं एकटं उभं राहायला शिका. मराठी इन्स्पायरेशनल स्टोरी. जेव्हा आपलीच माणसं बदलतात तेव्हा आयुष्य आपल्याला एक मोठा धडा शिकवतं. कर्म सांगतं की एकटं उभं राहायला शिका, कारण काही लोक वेळेनुसार बदलतात. आज तुम्ही ज्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असता, उद्या कदाचित त्यांच्या आयुष्यात तुमची काहीच किंमत उरत नाही. हेच आयुष्याचं सर्वात कडू वास्तव आहे. ही गोष्ट आहे अशाच एका व्यक्तीची, ज्याने हे वास्तव अगदी जवळून अनुभवलं. एक मोठा उद्योगपती होता. त्याचं नाव होतं आनंद. आनंदचा स्वभाव अतिशय प्रेमळ, उदार आणि मदत करणारा होता. त्याच्याकडे भरपूर पैसा, प्रतिष्ठा आणि माणसांची गर्दी होती. नातेवाईक, मित्र आणि ओळखीचे लोक नेहमी त्याच्या आसपास असायचे. आनंदला वाटायचं, ही सगळी माझीच माणसं आहेत. ही मला कधीच सोडून जाणार नाहीत. पण म्हणतात ना, वेळ कधीच कायम सारखी राहत नाही. एके दिवशी अचानक आलेल्या मोठ्या आर्थिक संकटामुळे आनंदचा संपूर्ण व्यवसाय बुडाला. तो कर्जबाजारी झाला. ज्या घरात तो राहत होता ते घरही विकण्याची वेळ आली. कालपर्यंत जो राजासारखं आयुष्य जगत होता तो आज रस्त्यावर आला. या कठीण काळात त्याला खात्री होती की त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याच्या मदतीला धावून येतील. तो एकामागून एक सर्वांकडे गेला. पण घडलं अगदी उलट. ज्या मित्रांना त्याने लाखो रुपयांची मदत केली त्यांनी त्याचे फोन उचलणं बंद केलं. ज्या नातेवाईकांना त्याने कठीण काळात आधार दिला होता त्यांनी त्याला ओळखण्यासही नकार दिला. कालपर्यंत जे लोक त्याच्या एका शब्दाला मान देत होते ते आज त्याला पाहून रस्ता बदलू लागले. आनंद पूर्णपणे खचला. एका रात्री तो उद्यानातील एका बाकावर बसून रडत होता. त्याला जाणवलं की आज तो कोणासाठीच महत्त्वाचा राहिलेला नाही. तेवढ्यात त्याला त्याच्या वडिलांची जुनी सुविचारांची डायरी सापडली. त्याने ती उघडली आणि पहिल्याच पानावर लिहिलेलं वाचलं. कर्म सांगतं की कोणावरही गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहू नका. अंधार पडला की स्वतःची सावलीही साथ सोडते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि एकटं उभं राहायला शिका. हे शब्द आनंदच्या मनाला भिडले. त्याने डोळ्यातले अश्रू पुसले आणि स्वतःला सावरलं. त्याला समजलं की रडल्याने ना लोक परत येणार होते ना परिस्थिती बदलणार होती. त्याने ठाम निर्णय घेतला, मी पुन्हा शून्यातून सुरुवात करेन, पण यावेळी कोणाच्याही आधाराशिवाय. आनंदने एक छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. अनेक वेळा अपयश आलं, पण त्याने हार मानली नाही. तो एकटाच लढत राहिला, कारण आता लोकांच्या बदलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. हळूहळू त्याच्या कष्टाचं फळ मिळू लागलं. अवघ्या 2 वर्षात आनंदने पुन्हा एकदा स्वतःचं साम्राज्य उभं केलं. यावेळी तो पूर्वीपेक्षाही अधिक यशस्वी आणि श्रीमंत झाला. आणि मग जे लोक त्याला सोडून गेले होते तेच पुन्हा त्याच्या आयुष्यात परत येऊ लागले. ते म्हणू लागले, आनंद, आम्ही तर कायम तुझ्याच बाजूने होतो. आनंद फक्त हसला. त्याने कोणाचाही तिरस्कार केला नाही, पण कोणालाही पुन्हा मनात जागा दिली नाही. तो शांतपणे म्हणाला, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मला एकटं चालण्याची सवय झाली. आता मला गर्दीची गरज नाही. या गोष्टीतून एक मोठा धडा मिळतो. लोक तुमच्याशी कसे वागतात
हे अनेकदा त्यांच्या स्वार्थावर अवलंबून असतं. आज तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणून तुम्ही महत्त्वाचे वाटता. उद्या ते नसेल तर अनेक लोक बदलू शकतात. म्हणून स्वतःची किंमत कधीच दुसऱ्यांच्या नजरेतून ठरवू नका. कर्म एवढंच सांगतं. स्वतःचे पाय मजबूत ठेवा. स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा तुम्ही एकटे खंबीरपणे उभं राहायला शिकता, तेव्हा एक दिवस हे जग तुमच्या यशाला सलाम करतं. लक्षात ठेवा, लोक बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण तुमचे कष्ट आणि तुमचं कर्म कधीच तुमची साथ सोडत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. एकटं चालायला शिका, कारण एक दिवस तुमचंच कर्म तुमची ओळख बनवेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.